नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरवरील काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करतो आहोत. त्यातलं आजच्या भागातलं पहिलं. कॅल्क्युलेट द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट ए हाईट ऑफ 300 किलोमीटर फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. गिवन m, that is mass of earth, 5.98 into 10 raised to 24 kg, r, that is radius of earth, 6400 kilometer. Now if you collect data, what is given? M, that is mass, 5.98 into 10 raised to 24 kg, r, that is radius of earth, 6400 kilometer, that is 6400 into 10 raised to 3 will become meter, and if you take this decimal 3 places towards left, it will become 6.4 into 10 raised to 6 meter. Again height is given, h is equal to 300 kilometer. 300 kilometer, that means 300 into 10 raised to 3 meter, and if you take this decimal 3 places towards left, it will become 0.3 into 10 raised to 6 meter. आणि हा स्मॉल r काढायचा, that is given by capital R plus h. कॅपिटल R आहे 6.4 into 10 raised to 6. h आहे 0.3 into 10 raised to 6. If you take 10 raised to 6 as a common, so addition of these two, 6.4 plus 0.3 will become 6.7, and हा 10 raised to 6 common काढलेला आहे. Capital G is 6.67 into 10 raised to minus 11 Newton meter square per kilogram square. Now GH, acceleration due to gravity at height h, is given by gm upon r square. So g 6.67 into 10 raised to minus 11, m 5.98 into 10 raised to 24, r square 6.7 into 10 raised to 6 its square. आपण पहिल्यांदा हा 10चा जो घात आहे तो एकत्र करून घेऊया. म्हणजे 6.67 इंटू 5.98 इंटू ह्या 24 मधून 11 गेले, खाली उरले 13, सो 10 raised to 13, आणि छेदामध्ये हा 6.7चा स्क्वेअर इंटू 10च्या 6 घाताचा स्क्वेअर म्हणजे 10चा 12 घात. नाव धिस 12 इफ यू सबट्रॅक्ट फ्रॉम 13 तर काय होईल? 6.67 इंटू 5.98 अपॉन 6.7 स्क्वेअर, आणि यांची वजाबाकी झाली, 13 मधून 12 गेले, खाली उरला 1 घात म्हणजे फक्त 10. आता हे कॅल्क्युलेशन आपण लॉगच्या साह्याने केलेलं आहे. हा 6.67 आहे, त्याचा लॉग घेतला. हा 5.98 आहे, त्याचा लॉग घेतला. आणि हे गुणाकार आहे म्हणून अधिक चिन्ह दिलं. तर हे भागाकारात आहे म्हणून वजा चिन्ह दिलं. आणि हा वर्ग आहे, मग लॉग घेतल्यावर तो समोर येणार म्हणून इथं लिहिला 2. मग याचा लॉग घेतला, लॉग 6.7. आता जर आपण पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक काढली, इथं पूर्णांकात एकच अंक आहे म्हणून 0, ही त्याची कॅरेक्टरिस्टिक झाली. पॉईंट 66चा 7 मध्ये जर तुम्ही लॉग पाहिला तर तो येतो 8241. याची पण कॅरेक्टरिस्टिक घ्या, पूर्णांकात एकच अंक आहे, 0, लगेच पॉईंट द्या. 59चा 8 मध्ये लॉग बघा, तो येतो 7767. हा 2 जसाच्या तसा आहे. कॅरेक्टरिस्टिक काढली 0,
कारण पूर्णांकात एकच अंक आहे. 67चा 0मध्ये जर लॉग बघितला तर तो येतो 82 61. आपण यांची ॲडिशन करून घेऊ. ती आली इतकी आणि याला 2ने गुणून घेऊ, तो गुणाकार आला इतका. अशा रीतीनं यांची वजाबाकी केली, ती आली इतकी. त्याला आपण अँटीलॉग म्हणलं. मग 94चा 8मध्ये अँटीलॉग बघा आणि 6चा मेन डिफरन्स बघा, तो येतो 88 84. इथं बार 1 आहे, म्हणजे जितके बार असतात तितके शून्य द्यायचे असतात. एक बार आहे म्हणून एक शून्य दिला, लगेच पॉईंट दिला. हे झालं 88 84. म्हणून या GH ची किंमत झाली 0.88 84. आणि हे एवढ्या कॅल्क्युलेशनचं उत्तर हे आहे. इंटू 10 हा जसाच्या तसा. मग 10ने जर याला गुणलं तर हा डेसिमल एक घर अजून इकडं राईटला सरकणार. म्हणजे काय होणार? 8.884 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एक्झाम्पल 2 बघा. कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ ए सॅटेलाइट in an orbit at height of 1000 km from the Earth's surface. Mass of Earth is 5.98 into 10 raised to 24 kg and R is equal to 6.4 into 10 raised to 6 meter. This is given. So collect data. You have given height 1000 km. So H is equal to 1000 km. If you take this decimal 3 places towards left, it will become 1 into 10 raised to 3 and किलोमीटरचं मीटर करायचं, परत 10 raised to 3 ने मल्टिप्लाय करा, that is 10 raised to 6. So H is equal to 1 into 10 raised to 6 मीटर झालं. मासा परत आपल्याला दिलं 5.98 into 10 raised to 24 kg. R आपल्याला दिलं 6.4 into 10 raised to 6 मीटर. G हा कॉन्स्टंट आहे, 6.67 into 10 raised to -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. स्मॉल आर काढायचा. स्मॉल आर म्हणजे आर कॅपिटल प्लस एच. सो कॅपिटल आर आहे 6.4 into 10 raised to 6 प्लस एच आहे 1 into 10 raised to 6, दॅट इज मीटर. याच्यातून आपण 10 raised to 6 कॉमन काढला तर 6.4 प्लस 1 एवढं उरणार, दॅट इज 7.4. आणि बाहेर हा 10 raised to 6 कॉमन काढलेला मीटर. सो स्मॉल आर ची किंमत ही झाली. नाउ VC क्रिटिकल वेलोसिटी इज गिवन बाय रूट ऑफ GM अपॉन R. रूट ऑफ G ची किंमत 6.67 into 10 raised to -11, M 5.98 into 10 raised to 24, R small that is 7.4 into 10 raised to 6. या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्यानंतर आपण पहिल्यांदा 10चं कलेक्शन करून घेऊया. म्हणजे 6.67 इंटू 5.98 अपॉन 7.4 हे एक 10 raised to 24 -11 10 raised to 6 आपण वर घेतला तर तो मायनस होणार. अशा रीतीनं 24मधून 17 गेले, खाली उरले 7. आणि 7 हा वर्गमूळाच्या बाहेर काढता येणार नाही. यासाठी आपल्याला तो समसंख्या बनवून घ्यायचा असतो, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून हा डेसिमल जर एक घर मी अजून इकडे घेतला, कोणताही एक, हा डेसिमल जर मी एक घर इथं घेतला तर हे 1ने कमी होईल, म्हणजे हे होईल 10 raised to 6. आणि इथं कसं होईल 66.7 इंटू 5.98 आणि हा 10 raised to 7चा होणार 10 raised to 6. हा छेदातला 7.4 जसाच्या तसा. आता एवढ्या याचा आपण लॉग बघणार. आणि हा जो 10 raised to 6 आहे हा रूटच्या बाहेर काढायचा, म्हणजे तो निम्मा करायचा असतो. 6चा निम्मा 3. रूटमधून हा 10 raised to 6 बाहेर आला तर तो बाहेर होईल 10 raised to 3. आता आपण याचा लॉग बघणार. हे पहिली गोष्ट तर सगळ्या ह्याला वर्गमूळ आहे, म्हणून आपण 1/2 लिहिणार. हा 1/2 हे सगळेच रूटमध्ये आहेत म्हणून इंटू. आता ह्या सगळ्यांचा आपण कंसात लॉग घेणार. लॉग ऑफ 66.7
गुणाकार म्हणून प्लस लॉग ऑफ 5.98 भागाकार म्हणून वजा लॉग ऑफ 7.4. ह्याची कॅरेक्टरिस्टिक घेतली मी. हा 1 हा बाहेरच आहे. कॅरेक्टरिस्टिक घेतली पूर्णांकात 2 आकडे म्हणून एक कॅरेक्टरिस्टिक लगेच पॉईंट दिला. 66चा 7 मध्ये लॉग होतो 8241 प्लस याची कॅरेक्टरिस्टिक 0. 59चा 8 मध्ये लॉग बघितला तो येतो 7767 वजा याची कॅरेक्टरिस्टिक 0. 74चा 0 मध्ये लॉग घेतला तो आला 8692. मग ह्यांची पहिल्यांदा ॲडिशन करून घेतली आहे दोघांची, हा तसाच ठेवला. मग ह्यांची सबट्रॅक्शन केली, ती आली 1.7316. हा 1 हाफ तसाच ठेवला. आता या दोनाने याला भागलं, तो भागाकार आला 0.8658. त्याला मी म्हणलं अँटीलॉग. आणि अशा रीतीनं अँटीलॉगच्या कॉलममध्ये मी 86चा 5 मध्ये अँटीलॉग बघितला आणि 8चा फरक पाहिला तर ती संख्या आली 7341. आता मी या 0चा वापर करणार. अँटीलॉगमध्ये जर 0 असेल तर याच्यापेक्षा एक घर जास्त इकडनं पॉईंट द्यायचं असतं. 0पेक्षा एक घर जास्त म्हणजे ते एकाच घरानंतर पॉईंट, म्हणून 7.341 हे या कॅल्क्युलेशनचं उत्तर. म्हणून मी इथं लिहिलं हा 10⁻³ जसाच्या तसा आहे. सो क्रिटिकल वेलॉसिटी इज 7.341 × 10⁻³ मीटर पर सेकंद. धन्यवाद.